जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता पाहिजे तर व्हिडिओ बंद करतो मी, चालेल ना? हो चालेल चालेल. हां. श्रीराम जय राम जय जय राम. तर कोयाळ मठाचे नारद अवतारी यादव स्वामी यांचा चरित्रभाग आपण पाहत आहोत. एक भाग आपला काल झाला. आता हे जे मधुकरराव गोसावी म्हणजे आमचे अण्णा यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, नारद अवतारी सद्गुरू यादव स्वामी चरित्र, हे जे पुस्तक आहे अण्णांनी लिहिलेलं, तर त्यामध्ये जवळपास 180 पानं आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 180-82 185. त्यामधल्या 81 पानापर्यंत आपण कालचा भाग पाहिला. त्यामध्ये असं की बावदेव आणि अंबाबाई, बावदेव 75 वर्षाचे आणि अंबाबाई 65 वर्षाचे, यांच्या पोटी जो 20-1 वर्षापूर्वी मुलगा जन्माला तो माधव, आणि त्या माधवाची पत्नी म्हणजे लक्ष्मी, आणि त्यानंतर ज्या 75व्या वर्षी जे जन्म झाला ते आपले नारद अवतारी श्री यादव स्वामी. प्रत्यक्ष नारदाने स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांच्या घराण्यामध्ये हा जन्म घेतलेला आहे. अहो करंजीच्या सुखा अंतपार नाही लेखा, आनंदले नर नारी देखोनी नारद अवतारी. आता हे जे आपण ओव्या म्हणतो, या ओव्या आपल्या मधुकरराव गोसावींनीच लिहिलेल्या आहेत, अण्णांनी लिहिलेल्या आहेत. आता जे आपण मोदींच्या राज्यात ऐकतो की लोकल फॉर व्होकल, व्होकल फॉर लोकल, हे जे आहे म्हणजे आपल्या ठिकाणी तुम्ही तयार करा आणि ते तिथेच तुम्हाला ते विक्री करा, त्याचा माल तसाच विका त्या ठिकाणी. हे जसं आहे तसं मधुकरराव गोसावींचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्या संप्रदायामध्ये आहे. ते जे रोज भूपाळी म्हणायचे, शेजारती म्हणायचे आणि आरती म्हणायचे, ते आरत्या ज्या समर्थांच्या असतील, कल्याण स्वामींच्या असतील, यादव स्वामींच्या असतील आणि अच्युताश्रम स्वामींच्या असतील, त्यांच्या यादी, भूपाळी, आरती हे सगळे ते स्वतः तयार करायचे आणि त्याच ते म्हणायचे. अनेकदा सगळ्या शिबिरांमध्ये वगैरे ते माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळे ते मला बरोबर घेऊनच बसायचे आणि त्यांच्याकडून रोज सकाळी 4-4:30 वाजता हे काकड आरती सुरू व्हायची आणि रात्रीपर्यंत झोपतानासुद्धा ते म्हणायचे. मी म्हणायचं, अण्णा झोप लागली का? नाही नाही, हे सगळं होईपर्यंत मी झोपत नाही म्हणे. आणि असं ते स्वतः तयार करायचे आणि आपल्या या पुस्तकामधून, ग्रंथामधून, आपल्या लिखाणामधून त्यांनी ते सगळं व्यक्त केलेलं आहे. काल आपण पाहिलं की हे यादव 9 वर्षाचे असताना त्या निंबोडीच्या मारुतीपाशी गेले, कारण वहिनींनी त्यांना घरातून ते वहिनींच्या बोलण्यामुळे ते घर सोडून त्या ठिकाणी निघाले आणि जाताना वहिनींचा आशीर्वाद घेतला, माधव आपल्या भावाचा आशीर्वाद घेतला. कारण वहिनी, तुम्ही मला माझ्या जन्माचं काय इति कर्तव्यता आहे, माझा जन्म कशासाठी आहे, नारदाचा माझा अवतार आहे आणि ती सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी नरदेह धारण केला आहे, याची तुम्ही मला आठवण करून दिली आणि खऱ्या कार्याला आता मी जात आहे म्हणून तुमच्या दोघांचे आशीर्वाद घेऊन ते घरातून बाहेर पडले आणि निंबोडीच्या महादेवाच्या तिथे त्यांनी, निंबोडीच्या मारुतीरायाच्या ठिकाणी त्यांनी कठोर अशी तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. मारुतीरायाच्या दृष्टांताप्रमाणे गावातल्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं आणि शेवटी ते सज्जनगडावर गेले. आणि आपण काल पाहिलं की सज्जनगडावर पुढे काही काळानंतर समर्थ जगन्नाथ स्वामी आणि कल्याण स्वामी असताना जगन्नाथ स्वामींच्याकडून त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. पुढे आपण काल कथाभागात पाहिलं, या जगन्नाथ स्वामींनी त्यांची कठोर अशी तपश्चर्या केली आणि हा जर आपल्याबरोबर राहिला तर याच्या नारदावतारी अशा कार्याला तेवढा खीळ बसेल म्हणून त्यांनी लीला म्हणून त्यांना आपल्याजवळून म्हणजे दूर केलं. अत्यंत दुःखी अंतःकरणाने ते पुन्हा आपल्या निंबोडीच्या मठामध्ये आले, मारुतीजवळ आले. तो कथाभाग आपण पाहिला. आणि आता पुढे आपण काल हे पण पाहिलं की ओतूर म्हणजे आजचं ओतूर म्हणजे त्या काळचं उत्तमपूर या ठिकाणी जे तेव्हा आले तेव्हा त्या चैतन्य संप्रदायाचे बाबाजी चैतन्य ज्यांची त्या ठिकाणी समाधी आहे, याच बाबाजी चैतन्याने जगद्गुरू तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला, स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि अनुग्रह दिला. तेच बाबाजी चैतन्य त्यांच्या समाधीपाशी यादव स्वामी येऊन कठोर असं अनुष्ठान करू लागले.
आता जशी मारुतींनी यांची तपश्चर्या खरी आहे का काय ढोंगी आहे असं पाहण्यासाठी परीक्षा घेतली, तसंच या ठिकाणी बाबाजी चैतन्याने सुद्धा परीक्षा घेतली. ते ज्या ठिकाणी ध्यानाला बसायचे त्या ठिकाणी असंख्य मुंग्या म्हणजे मोठमोठे मुंगळे असे त्या ठिकाणी आपोआप यायला लागले आणि त्यांना येऊन दंश करू लागले. अगदी अंगातून रक्त निघत होतं, पण तरी यांनी परंतु नाम सोडू नये या न्यायाने ते अखंड श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत बसले. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा खराच एक संन्यासी आहे, वैरागी आहे, विराग प्राप्त झालेला आहे वैराग्याचा. आणि म्हणून बाबाजी चैतन्याने पुन्हा दृष्टांत दिला आणि त्यांनी येऊन त्यांना दर्शन दिलं. आता बाबाजी चैतन्याने जे दर्शन दिलं त्यानंतर ते सांगतात की बाबा तुला आता आता तू समर्थांचं कार्य तुला करायचं आहे, अनेक मठांना भेटी द्यायच्या आहेत, म्हणून तू आता या ठिकाणी निघून तू आता आपल्या या कार्याची सुरुवात कर असं जेव्हा सांगितलं तेव्हा ते त्या ठिकाणाहून निघाले. आणि पुढे मग ते आपले सद्गुरू म्हणजे ती परंपरा अशी समर्थ कल्याण स्वामी, जगन्नाथ स्वामी आणि यादव स्वामी, त्यामुळे ते त्या ठिकाणाहून निघाले आणि योगीराज कल्याण स्वामींच्याकडे, जगन्नाथ स्वामींच्याकडे असे ते जाऊन राहिले. त्यावेळची गोष्ट आपण पाहत होतो. आता यामध्ये पुढच्या गोष्टी अशा आहेत की त्यांना जो दृष्टांत झाला होता मारुतीरायाचा, त्या दृष्टांताप्रमाणे म्हणजे निंबोडीच्या मारुतीच्या आज्ञेप्रमाणे ते डोमगावला गेले. यादवांनी सज्जनगड सोडल्यापासून तडवळचा सत्संग त्यांनी केला आणि मग पुढे तिथून तडवळच्या नंतर पुन्हा निंबोडीचं अनुष्ठान झालं. आणि सद्गुरू सेवा सोडून आपण आता दूर जाणं किती त्यांना वाईट वाटत असेल आणि म्हणून ते पुन्हा आता दृष्टांताप्रमाणे पहिल्यांदा डोमगावला गेले. आता तेव्हा कल्याणस्वामी असं म्हणतात की यादवा तू आता या ठिकाणी आलास तर तू आता यादव नाहीस. म्हणजे आता तसं पाहिलं तर आजच्या लौकिक अर्थाने त्यांचे यादव म्हणजे नातूच आहेत योगीराज कल्याण स्वामींचे. आणि ते म्हणतात तू आता इथे राहा. 7-8 दिवस ते राहिले आणि मग नंतर तिथून पुन्हा दर्शनासाठी कल्याण स्वामींच्या सांगण्याप्रमाणे ते सज्जनगडाकडे पायी निघाले. तेव्हा सोनारी, परंडा, पांगरी, ढोकी, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, गोंदवले, मसूर, शहापूर आणि परळी, सज्जनगड असं करत त्यांनी समर्थांचा सज्जनगड गाठला. यादवांनी जाऊन त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला समर्थांच्या ठिकाणी समाधीला आणि प्रभू रामचंद्रांचं आणि समर्थांचं दर्शन घेतलं. तोपर्यंत त्या ठिकाणी अक्काबाई ज्या आहेत समर्थ शिष्या कराडच्या, ज्यांची यावर्षी आता 300वी पुण्यतिथी आपण साजरी करीत आहोत, त्या अक्काबाईंना त्यांनी वंदन केलं आणि गडावर अक्काबाईंच्या इच्छेप्रमाणे यादवांची कीर्तन सेवा व्हावी असा आग्रह होता आणि त्यामुळे यादवांना त्या ठिकाणी त्यांनी ठेवून घेतलं. रोज रात्री त्या ठिकाणी कीर्तन व्हायचं यादव स्वामींचं आणि दिवसभर यादव स्वामी तिथल्या व्यवस्थेमध्ये तिथल्या कार्यामध्ये सेवा करीत होते. त्यानंतर चाफळचा जो मारुती आहे तिथे ते गेले, 11 मूर्तीचं दर्शन घेतलं असं त्यांचं होतं. आणि आता अक्काबाईंनी त्यांना निघताना ही गोष्ट सांगितली की तुम्हाला निंबोडीच्या मारुतीने आता प्रतिनिधी म्हणून नेमलेलं आहे. आता तुम्हाला अनेक रामदासी मठांमध्ये जाऊन आज त्यांची परिस्थिती काय आहे, त्या मठामध्ये समर्थांचं कार्य कशाप्रकारे चाललेलं आहे, मठपती कशाप्रकारे लोकांना आपलंसं करतात आणि रामभक्तीचा प्रचार करीत आहेत, हे सगळं पाहायचं आहे तुम्हाला. आणि त्यामुळे तुमच्याबरोबर आता मी काही गोष्टी देते. त्याप्रमाणे अक्काबाईने त्यांना सज्जनगडावर समर्थांच्या समाधीसमोर एक रामदासी बाणा वस्त्र दिलं, अंगरखा दिला, कमरेला वस्त्र दिलं, झोळी कुबळी खडावा हे सगळं दिलं आणि त्याचप्रमाणे एक तलवारसुद्धा दिली. ती तलवार देताना समर्थ त्या अक्काबाई असं म्हणतात की मागे तुम्हाला समर्थांनी ही अशीच गोष्ट दिली होती, स्वसंरक्षणार्थ ही तलवार जवळ बाळगा म्हणून त्याचं आठवण ठेवून ही तुम्हाला तलवार दिलेली आहे. आणि मग अक्काबाईंचा समर्थांचा आशीर्वाद घेऊन चाफळ 11 मूर्ती असं दर्शन घेऊन भारत भ्रमण आपण करावं. आणि त्याचबरोबर त्यांनी एक पत्र दिलं. आपण आजकाल जसं एक सर्टिफिकेट पाहतो की टू होम सो एव्हर इट मे कन्सर्न असं असतं बा टायटलमध्ये, तशा प्रकारचं एक पत्र त्यांच्याबरोबर दिलं अक्काबाईंनी की हे जे आहेत हे पत्र घेऊन येणारे ते समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतले यादव स्वामी आहेत. त्यांना आपल्या मठामध्ये आल्यानंतर आपल्या मठाचा पूर्ण इतिहास, पूर्ण परंपरा आणि पूर्ण
कार्यभाग कसा चालू आहे ही सगळी माहिती त्यांना आपण सगळ्यांनी द्यावी आणि त्यांचे आपल्या मठांमध्ये व्यवस्था करावी अशा प्रकारचं पत्र त्याने घेतलं. आणि आता त्यांची इच्छा चरेगाव, शिरगाव, माझगाव, उंब्रज, केशवस्वामींचा मठ उंब्रजचा, तिथे पण ते 4 दिवस राहिले. मसूर, शहापूर, मसूरच्या विहिरीचं ज्या ठिकाणी अंबाजी हे या ठिकाणी अंबाजी कल्याण नाव प्राप्त झालं, ती विहीर असं पाहत मनपाडळे, बहे बोरगाव, पारगाव, 32 शिराळा आणि नरसिंह सरस्वतीचं स्थान असं करत करत ते कोल्हापूरला आले. आता समर्थाने जसं सांगितलं आहे, नाना तीर्थक्षेत्रासी जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे, नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी. असं करत करत कोल्हापूरच्या मंदिरात अंबाबाईच्या ते आले. आणि त्यांचं तिथे लक्षात आलं, सगळा इतिहास त्यांनी वाचलेला होता की 50 वर्षापूर्वी याच मंदिरामध्ये म्हणजे सन 1645 आणि आता यादव स्वामी जे आहेत ते 1685मध्ये 50 वर्षापूर्वी संप्रदायामध्ये कल्याण स्वामी या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये आले. तिकडे वेणाबाई मिरज मठामध्ये त्यासुद्धा आपल्या संप्रदायामध्ये आल्या. म्हणून त्या दोन्ही मठांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आता आपल्या तीर्थयात्रेला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी आशीर्वाद घेतला आपल्या गुरु जगन्नाथ स्वामी, परमगुरू कल्याण स्वामी आणि परात्पर गुरु परमश्रेष्ठ असे गुरु म्हणजे सज्जन घडते समर्थ रामदास स्वामी जे समाधी रूपामध्ये होते. यांचं दर्शन घेऊन 11 मूर्तींचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या भारत भ्रमणाला सुरुवात केली. त्यामध्ये ते गुजरातला गेले. भरूच म्हणजे आजचं भरूच जे आहे त्या ठिकाणी ते गेले. त्या भरूचच्या आता हे मठ अजून काही मी पाहिलेले नाहीत. आज कोण मठपती आहेत काय नाही ही सुद्धा मला माहिती नाही, ती शोध घ्यावा लागेल आपल्याला. भरूचच्या मठामध्ये ते गेलेलं असताना त्यांना असं दिसलं की त्यामध्ये जे मठपती होते नेमून दिलेले ते मठपती आता त्या ठिकाणी नाहीत आणि मठपतींच्या अनुपस्थितीमध्ये तिथल्या सगळ्या उपासनेमध्ये थोडाफार फरक पडत गेला. काही गोष्टी नव्याने आल्या, काही गोष्टी जुन्या विसरलेल्या होत्या. म्हणून त्या ठिकाणी यांनी बसून त्या ठिकाणी ती पुन्हा घडी घालून दिली आणि मठपतींनी कशी सेवा करावी, प्रवचन सेवा कशी करावी अशा सूचना दिल्या. त्यानंतर ते गुजरातमधल्या भग्न अशा झालेल्या सोमनाथ मंदिराकडे गेले आणि त्या मंदिराची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. पुढे प्रभास क्षेत्रामध्ये गेले, सुदामदेवाची नगरी सुदामनगरी. त्यानंतर ते द्वारकेला आले. शारदापीठ शंकराचार्यांचं जे आहे तिथे होते. हल्दी घाटी, चित्तोडचा विजयस्तंभ त्या ठिकाणी गेले आणि पुढे जयपूरमध्ये त्यांचा काही दिवस मुक्काम होता. आणि तिथला एक रामदासी मठ आहे, पंचखंड पीठाधीश्वर मठ. हा पंचखंड पीठाधीश्वर म्हणजे समर्थांच्या काळामध्ये गोपालदास नावाचे त्या ठिकाणी मठपती होते, समर्थांचे अनुग्रहित होते. या गोपालदासांचा हा मठ होता. त्या काळामध्ये सन 1670मध्ये औरंगजेबाने हिंदूंसाठी जिझिया कर लादला होता आणि तो जिझिया कर देण्याचं स्पष्टपणे नकार या गोपालदासाने दिला. आणि साहजिकच औरंगजेबाने चिडून त्या गोपालदासांना पकडून आणलं, आपल्या कैदेमध्ये आणलं आणि त्यांना त्याने सांगितलं हा जिझिया कर तुम्ही दिलाच पाहिजे वगैरे. पण त्या गोपालदासांनी स्पष्टपणे त्याचा म्हणजे स्वीकार केला नाही. आणि मग त्याने हुकूम सोडला की याला आता यांचा शिरच्छेद करा. आणि मग ते गोपालदास म्हणतात की तुझ्यासारख्या कुत्र्याच्या हाताने मरण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करतो असं म्हणून गोपालदासांनी आपल्याकडे असलेली गुप्ती ती घेऊन आपल्या छातीत खुपसून प्राणत्याग केला. आता ही कथा त्यांना माहीत होती आणि म्हणून पंचपीठाधीश्वर ते जे त्यावेळेसचे यादवस्वामी तिथे गेले तेव्हा जे मठपती होते त्यांना पुन्हा चांगली एक तलवार त्या मठाचा प्रसाद म्हणून दिली. पुढे ते हरिद्वारला गेले. गंगेची आरती आपण हरिद्वारची रोज संध्याकाळी टी व्हीवर पाहतो आपण, तशी आरती त्यांनी पाहिली. ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी यादवस्वामी जवळपास 1 महिनाभर त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी होता. रोज गंगेचं स्नान आणि हे पाहत असताना महिनाभरामध्ये त्यांना असं वाटलं ही जी महाआरती आहे या महाआरतीची पद्धत आपणसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे. आता जर मी पाहत असेल तर माझ्या आठवणीप्रमाणे अशी महाआरती आपल्या आळंदीला होती माऊलींच्या तिथे आणि त्यानंतर पंढरपूरला तिथेसुद्धा चंद्रभागेची आरती अशी संध्याकाळच्या वेळेस होत असते. आपले जे काय त्यांचं नाव कराड इंजिनिअरिंग कॉलेजचे
तर त्यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी एक छोटासा ओटा एक काहीतरी मंदिर बांधल्यासारखं त्या ठिकाणी आहे चंद्रभागेच्या तिथे. तिथेसुद्धा रोज संध्याकाळी आरती होते. पण आपलं दुर्दैव असं की या ठिकाणी मी पाहिलं पंढरपुरामध्ये ते आरती वगैरे लावतात, माईकवर लावतात, 2-4 माणसं त्यांची असतात, पण त्या ठिकाणी उभं असणारं दर्शन घेणारं त्यावेळेस कोणीच नसतं. ही आपल्या धर्माची ही दुरावस्था यादव स्वामींच्या त्या काळातसुद्धा लक्षात आली. पुढे गंगोत्री, यमुनोत्री, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग अनेक ऋषीमुनींचे आश्रम, केदारनाथ असं दर्शन घेतलं. केदारनाथाला गेले तेव्हा यादव स्वामींनी भगवान शंकरांवर स्तुती स्तोत्र असं रचलेलं आहे. पुढे ते मथुरेमध्ये आले, संत महंताची भेट घेतली. गोकुळ, वृंदावन, गोपींची रासक्रीडा ही जी आहे ती त्यांना आपल्या डोळ्यासमोर दिसू लागली. यमुनेचं पात्र, कदंब वृक्ष हे सगळं पाहिलं. पुढे ते प्रयागला आले, म्हणजे अलाहाबाद तीर्थराज प्रयाग इथे आले. त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलं. आज आपण प्रयागला गेलो तर त्या त्रिवेणी संगमाकडे जात असताना जिथे आपल्या गाड्या पार्किंग आपण करतो त्या ठिकाणी मोठा तट बांधलेला आहे. त्या तटावर एक खूप जुनं पिंपळाचं वृक्ष आहे. ते आजही त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी समर्थाने स्थापन केलेला मोठा मारुती त्या घाटावर आहे. अजून एक 8-10 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ते काशीला गेले, विश्वनाथाला गेले, तिथे भैरवाचं दर्शन घेतलं. कारण भैरव जे आहे ते काशीचा रक्षणासाठी, आणि हे भैरव म्हणजे आपल्या भगवान शंकरांचे सेनाधिपती. भैरवांचं कथानक आपण आत्ताच रघुनाथ स्वामींच्या चरित्रात पाहिलेलं आहे. त्या भैरवाचं दर्शन घेतलं. पुढे मग त्यांचा मार्गक्रमण जो होता चित्रकूट, इंदोर, देवास, धार, रामटेक, माहूर असं करत दत्तशिखर, दत्ताचं दर्शन आणि असं करत ते शेवटी आपल्या औंढे नागनाथला आले आणि मग समर्थांचं जन्मस्थळ जांबसमर्थ या ठिकाणी आले. आता त्या जांबसमर्थामध्ये आधी बाहेरच्या मारुतीचं म्हणजे महारुद्र हनुमंताचं दर्शन घेतलं आणि तिथून ते राम मंदिरामध्ये गेले. आज जे राम मंदिर आहे तिथे त्या राम मंदिरामध्ये श्रेष्ठांचे नातू म्हणजे समर्थ आणि श्रेष्ठ या श्रेष्ठांचे पुत्र गंगाजी, रामजी आणि श्यामजी, त्यानंतर या श्यामजींचे पुत्र श्री गंगाधर स्वामी हे त्या ठिकाणी पूजा करत होते. त्यावेळेस त्याचं दर्शन झालं आणि ते म्हणतात आता तुम्ही स्नान करून आतमध्ये या आता सोहळ्यामध्ये पूजा करायला. त्यामुळे गंगाधर स्वामींच्या बरोबर यादव स्वामींनी बसून त्या ठिकाणी राममूर्ती, दंडातला मारुती, झोळीतला मारुती, तुपाची घागर हे सगळं दर्शन त्यांनी त्या ठिकाणी घेतलं. पुढे तिथून निघून मग ते जांब, पैठण असं करत करत नाशिकला आले. आता हा सगळा प्रवास पायी झालेला आहे लक्षात घ्या. तर टाकळीला उद्धवांच्या सत्संगामध्ये ते राहिले. उद्धव स्वामी त्या ठिकाणी होते. समर्थांच्या चरित्राचं श्रवण त्यांनी केलं. त्र्यंबकेश्वराचं, निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन, सप्तशृंगी असं करत ते पुढे इंदूर बोधन म्हणजे फक्त आपण भारताचा नकाशा घ्या, हे जे गावांची नावं आहेत तिथे एक एक लाईन ओढून ते जॉईन करत राहा आणि किती भ्रमण झालं असेल त्यांचं हे लक्षात घ्या. म्हणून श्रीशैलमला ते पुढे गेले, तिरुपतीला ते होते, तंजावर येथे भीमस्वामीचा मठ, आज आपल्या बरोबर श्री रामचंद्र आहेत, रामचंद्र महाराज, त्यांच्या मठामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. त्यानंतर श्रीरंगपट्टणम, कावेरी नदी, मदुराई, मीनाक्षी मंदिर हे, नंतर रामेश्वर, धनुषकोटी, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, गुरुवायूर. या गुरुवायूरला मी गेलो होतो आमच्या विद्यापीठाच्या कामाच्या निमित्तामध्ये. त्या त्रिशूरला मी होतो, तिथून जवळच गुरुवायूर आहे. मला असं वाटलं काय छोटंसं मंदिर असेल, पण तिरुपतीसारखं एवढं भव्य असं मंदिर त्या ठिकाणी आहे. पुढे शंकराचार्य, आदी शंकराचार्यांचं जन्मगाव कारडी, त्यानंतर श्रृंगेरी पीठ, गोकर्ण महाबळेश्वर, गोव्यातलं मंगेशीचं मंदिर, रामनाथच मंदिर, नंतर सामानगड या ठिकाणी ते आले. सामानगड म्हणजे आज कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या जवळ समर्थनगर जो भाग आहे त्या ठिकाणी जो किल्ला आहे तो सामानगड आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा गर्वहरण जे आहे ते समर्थाने केलेलं होतं. त्या दगड फोडून त्यामधलं बेडूक जे आहे ते कसं पाणी पित आहे हे दाखवलं. तर त्या समर्थनगर किंवा त्या सामानगडापाशी ते गेले. समर्थचा बी त्या ठिकाणी मारुती आहे. आता अक्काबाईंनी सांगितलं आणि निंबोडीच्या मारुतीने जो दृष्टांत दिला त्याप्रमाणे या सगळ्या मठांमध्ये ते जाऊन आले आणि मठांची टिपणं त्यांनी तयार केली होती आणि 20 वर्ष हे भ्रमण केलं समर्थांनी. 12 वर्ष भ्रमण केलं.
यादव स्वामींनी 20 वर्ष भ्रमण केलं. आता हे सगळं करून प्रवासाची टिपणी ती आणली आणि सज्जनगडावर जाऊन पुन्हा समर्थांचं दर्शन घेतलं आणि ही सगळी टिपणं त्यांनी अक्काबाईंच्या स्वाधीन केली. मला नेहमी वाटतं की एवढ्या 20 वर्षांच्या प्रवासानंतर, पायी प्रवासानंतर ज्या रामदासी अशा नारदावतारी यादव स्वामींनी या मठाला भेटी दिल्या, ती जर टिपणं आज असती तर आपल्याला आपल्या मठांचा इतिहास नव्याने कळाला असता. पुढे ज्येष्ठ महिन्यामध्ये सन 1704 हे पुन्हा आपल्या उत्तमपूर म्हणजे ओतूर इथे आले. आता तोपर्यंत जेव्हा गावात आले तेव्हा त्यांना कोणीच ओळखलं नाही, कारण 20-25 वर्षापूर्वी गावातनं गेलेला हा यादव आता बलदंड असं शरीर होतं, व्यायाम होता, सगळं होतं. आणि तिथले काही तरुण मंडळी त्यांच्याकडे आली आणि ते म्हणतात, तुम्ही मला ओळखलं नाही का? आणि मग ते आठवण देतात पूर्वीचे. आणि मग त्याप्रमाणे 25-30 तरुण मुलं त्या ठिकाणची गोळा केली. चैतन्य स्वामी जे आहेत त्यांनी त्यांना दृष्टांत दिला आणि दर्शन दिलं, त्यांचं समाधीचं दर्शन घेतलं. भीमरूपी स्तोत्राच्या 10-15 प्रती त्यांनी केल्या. आपल्या जगन्नाथ स्वामींच्याकडून येताना त्यांनी काही हस्तलिखित ग्रंथ आणले होते, त्यांच्या पण प्रती म्हणजे हस्तलिखित प्रती त्यांनी तयार केला. जो चैतन्य संप्रदाय आहे, बाबाजी चैतन्य जे आहेत त्यांच्या स्मरणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते राहिले. आता पुन्हा या बाबाजी चैतन्याने त्यांना दृष्टांत दिला. आता हा दृष्टांत जो आहे तो फार महत्त्वाचा आहे की आता तो दृष्टांत असा की त्या ठिकाणी हे जेव्हा राहिले तेव्हा त्या ठिकाणी एक चांगली गोशाळा त्यांनी निर्माण केली आणि एक व्यायामशाळा निर्माण केली. अनेक गावातले तरुण जे आहेत त्या ठिकाणी ते येऊ लागले. हळूहळू त्यांचा शिष्य संप्रदायसुद्धा वाढू लागला आणि म्हणून त्या बाबाजी चैतन्याने दृष्टांताप्रमाणे ते असं म्हणतात की या ठिकाणच्या गोशाळेमधली ही कपिला गाय जी आहे ती गाय मी तुला देतो. आता तू आत्तापर्यंत भारत भ्रमण करून अनेक मठांची माहिती गोळा केलेली आहे. आता तुला आपल्या संप्रदायाचा प्रचार करायचा आहे आणि त्यामुळे आता तुला कुठेतरी एका ठिकाणी राहून अनेक लोकांना तुला भक्तिमार्गाला लावायचं आहे आणि त्यासाठी ही कपिला गाय जी आहे ती तू घेऊन जा. आणि त्यामध्ये अजून एक सांगितलं की हे नेण्यापूर्वी त्या गावामध्ये जे उत्तमपूरमध्ये कपर्दिकेश्वर मंदिर होतं महादेवाचं, ते पण मंदिर जुनं झालं होतं. चैतन्य स्वामींची समाधीसुद्धा जुनी झाली होती. या दोघांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. जवळपास 9 वर्ष ते उत्तमपुरात राहिले आणि नंतर त्या ठिकाणून या दृष्टांताप्रमाणे त्याने ती गाय घेतली बरोबर कपिला गाय आणि त्या गाईला घेऊन पायी पायी पुन्हा उत्तमपुरातून निघाले आणि ते जसं आज्ञा झाली त्याप्रमाणे ते चालत चालत जायचे. त्यांना अशी आज्ञा होती की ही गाय जी आहे दिवसभर तुझ्याबरोबर चालत राहील, तू झाडाखाली बसलास तरी ही गाय उभी राहील आणि ही गाय ज्या ठिकाणी बसेल आणि बसून लगेच जर उठली ती आणि तिथे जर तिने मलमूत्र विसर्जन केलं तर ते ठिकाण तुझ्या समाधीचं ठिकाण आहे, असा त्यांना सगळा आदेश झाला होता. म्हणून ती गाय घेऊन ते जेव्हा निघाले तेव्हा अनेक ठिकाणी मुक्काम झाला. रात्री बेरात्री असेल ती गाय बसायची, पण कुठेही ती गाय बसल्यानंतर पुन्हा लगेच काही उठली नाही आणि मलविसर्जन केलं नाही. आणि असं होता होता जेव्हा ते या चितळी नावाच्या गावापर्यंत आले ती गाय घेऊन, तेव्हा चितळीमध्ये त्यांचं नगर जिल्ह्यामध्येच हे गाव आहे. चितळीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने पाहिलं की ते एक त्या यशोदा नावाच्या आमटे घराण्यातल्या एक बाई त्या ठिकाणी होत्या. त्या बाईंनी यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आग्रह होता की या यादव स्वामींनी मला अनुग्रह द्यावा. त्या बाईंचे पती नुकतेच वारलेले होते आणि खूप गडगंज अशी संपत्ती होती. फक्त एक मुलगा होता 8, 9, 10 वर्षाचा. तो मुलगा आणि त्या बाई आणि जाताना त्यांनी आपल्या दिराकडे आपली सगळी इस्टेट, जमीन, शेतीवाडी ही सगळी त्यांच्या नावाने करून दिली आणि त्या बाईंनी आपल्या मुलाला घेऊन या यादव स्वामींच्या बरोबर त्या पुढे निघाल्या. या यशोदाबाई म्हणजे आपल्या अंबड मठामध्ये जसा सावित्रीबाईचा ओटा आहे, सावित्रीची पायरी आहे, तशीच त्या यशोदा या भक्तांनी यादव स्वामींची सेवा केलेली आहे. आता पुढे ही गाय घेऊन जात असताना मी जे पहिल्या दिवशी काल सांगितलं होतं वाटेफळ नावाचं गाव लागतं. अहमदनगरहून सोलापूरकडे जाताना 15-20 किलोमीटरवर ही गाव आहे. त्या गावापाशी जेव्हा आले तेव्हा त्या गाईने त्या ठिकाणी ती गाय बसली एका सावलीमध्ये आणि बसून लगेच ती उठली
आणि उठल्याबरोबर तिने त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन केलं. आता जसा दृष्टांत होता त्याप्रमाणे यादव स्वामींनी विचार केला आणि दृष्टांत असा होता की ही गाय अशा प्रकारे 3 ठिकाणीच करणार आहे आणि त्या 3 ठिकाणापैकी एक ठिकाण तू निवडायचं आणि तेच तुझा समाधीचं स्थान असेल. समाधी आणि आपला मठ स्थापन करण्याचं स्थान ते असेल. म्हणून ते एक ठिकाण झालं वाटेफळच्या गावामध्ये. दुसरं तिथून जेव्हा पुढे आले तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा अजून एक मंदिर आहे, भैरवाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी ते आले. त्या ठिकाणी सुद्धा गायीने असंच मलमूत्र विसर्जन केलं. पण ते दोन्ही ठिकाणं यांना काही तसे मनाजोगे असे पसंत पडले नाही आणि म्हणून तिसऱ्या वेळेस ते पुढे म्हणजे ते भैरव म्हणजे रोकडोबाचं ठिकाण होतं. सीना नदीचाच काठ होता. मलमूत्र विसर्जन केलं पण ते सुद्धा त्यांना तसं आवडलं नाही आणि त्या रोकडोबाच्या मंदिरापासून अगदी जवळ म्हणजे 1-1.5 किलोमीटर अंतरावर कोयाळ नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये हे त्या ठिकाणी आले. आता या कोयाळमध्ये आल्यानंतर आता हा काळ पहा किती जुना काळ आहे. आज आपल्याला तिथे भव्य असं मंदिर दिसतं. मंदिरासमोर इतका मोठा सभागृह आहे की 1000-2000 माणसं त्या ठिकाणी बसतील एवढं मोठं अंगण आहे त्या ठिकाणी. कोयाळ गावामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या कोयाळ गावामध्ये नैऋत्य भागामध्ये दलितांची त्या काळामध्ये वस्ती होती. तर त्या वस्तीमध्ये ही गाय बसली आणि उठली आणि मलमूत्र विसर्जन केलं. म्हणून यादव स्वामींनी ते गाव निवडलं. हे यादव स्वामींचं गाव म्हणजे कोयाळ हा मठ आहे आज रामदासी संप्रदायातला. आता ही जागा जी आहे गावकऱ्यांनी त्यांचं जे सगळं दर्शन घेतलं. या बाई पण बरोबर होत्या, यशोदाबाई आमटे त्यांचा मुलगा बरोबर होता आणि मग त्या गावामध्ये लोकांनी त्यांना 2 एकर जागा त्या दलित वस्तीमध्ये दिली. पण याने सांगितलं की बा त्यांना तिथून त्यांची जागा मला नको आहे, पण त्यांची सहमती असेल तर त्यांच्यासाठी आधी दुसरी जागा निवडून द्या, त्यांची वस्ती त्या ठिकाणी बदलू द्या आणि मग आपण मठाचा वगैरे विचार करू. त्याप्रमाणे या सगळ्या लोकांना गावाच्या बाहेर पुन्हा जागा देण्यात आली. त्यांची वस्ती त्या ठिकाणी गेली आणि मग ही 2 एकराची जागा यांना यादव स्वामींच्याकडे देण्यात आली. आता त्या गावाचं वैशिष्ट्य असं की त्या गावामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एक मोठं छान असं एक चौक आहे. चौकामध्ये चारही बाजूला अगदी काही दुकानं वगैरे आज आहेत. त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे आणि गावामध्येच एका छोट्याशा टेकडीवर भैरवाचं मंदिर आहे. भैरवनाथाचं मंदिर जे महादेवाचे अनुयायी आणि सेनापती आहेत असे भैरव आहेत आणि म्हणून यांनी जाऊन त्या गावाचं दैवत असल्यामुळे भैरवनाथाचं दर्शन घेतलं. आता हे भैरवनाथ हे पुन्हा आपल्या कालच्या यादव स्वामींच्या चरित्रामध्ये हे आलेले आहेत. तर त्या भैरवांचं दर्शन घेतलं आणि त्यांना ते इतकं श्रद्धा बसली त्या ठिकाणी की मंदिरामध्ये जाऊन त्यांनी खूप इच्छा व्यक्त केली की मला आता सगुणामध्ये दर्शन द्या. तर भैरवनाथांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आहे. हे भैरवनाथाचं मंदिरही पाहिलं मी त्या ठिकाणी आणि मग भैरवनाथांनी दर्शन घेऊन हे सांगितलं की आत्तापर्यंत तुम्ही सगळं मठाची माहिती गोळा केली. आता तुम्ही काही ठिकाणी हनुमंताची मंदिरंसुद्धा स्थापन केली. आता या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही आणि म्हणून वज्र हनुमंताची स्थापना करा असा तुम्हाला निंबोडीच्या मारुतीचा आदेश होता आणि इकडे या बाबाजी चैतन्याचा पण आदेश आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही मूर्ती स्थापन करावी असं म्हणून ते त्या ठिकाणी काही मंडळींना पाठवून नेवास्यामध्ये गेले आणि नेवास्यामध्ये आजही आपण गेलात तर जेव्हा ज्ञानेश्वरांचा खांब आहे त्या मंदिराकडे जात असताना अनेक ही दगडाची मूर्ती तयार करण्याचे लोक त्या ठिकाणी बसलेले असतात. तर त्यांच्याकडून एक सुंदर अशी मूर्ती तयार केली आणि ती मूर्ती आणून आपल्या कोयाळच्या त्या जागेवर त्यांनी हनुमंताची स्थापना केली. या हनुमंताचं नाव म्हणजे वज्र हनुमंत. ही वज्र हनुमंताची स्थापना कोयाळ मठामध्ये आश्विन शुद्ध दशमी शके 1634 यावेळेस झाली. म्हणजे सन 1712 म्हणजे आज जवळपास 309 वर्षापूर्वी या ठिकाणी या हनुमंताची स्थापना केली. आता जाता जाता एक गोष्ट लगेच सांगूनच देतो कारण पुन्हा मग विसरून जाईल एखाद्या वेळेस. या हनुमंताचं एवढं मंदिर जे आहे मंदिर आपल्या दृष्टीने फार मोठं भव्य आहे असं नाही. छोटेसेच हनुमंत आहेत. अगदी आजच्या मठाच्या बाजूलाच ते हनुमंताचं मंदिर आहे. चांगलं मोठं प्रांगण आहे. मी जेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या यादव स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त पारायण करण्यासाठी गेलो होतो. यादव स्वामींचे शिष्य म्हणजे अच्युतानंद स्वामी त्यांच्या काळापासून ही मंडळी
त्या ठिकाणी पुण्यतिथीला ते नेहमी यायचे अच्युतानंद स्वामी. आणि त्याच परंपरेने आत्तापर्यंत मधुकर अण्णा गोसावी, त्यांचे भाऊ सुधाकरराव गोसावी, श्रीरंग गोसावी आदी हे ज्या ठिकाणी आहेत, ही मंडळी 50-60 माणसं 2-3 गाड्या घेऊन दरवर्षी पुण्यतिथीला आणि रामनवमीला त्या ठिकाणी येत असतात. तर त्या दिवशी असं झालं, शनिवारचा दिवस होता, संध्याकाळ होती, आता 8-9 वाजेपर्यंत यांच्या सगळ्या गाड्या येणार, पण त्या मंदिरामध्ये असणारा पाण्याचा स्रोत सगळा संपला आणि आता पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही, अशी परिस्थिती होती. आणि लाईट गेलेले होते. संतोषबुवा त्या ठिकाणी मठपती आहेत, संतोषबुवा, काही मंडळी आणि यांचं स्वागत करण्यासाठी सगळे तयारीत होते. पण आता लाईट नाही आणि पाणी पण नाही. आता आंबडवरून ही सगळी 50-60 माणसं येणार, यांचं स्वागत कसं करणार, असा विवंचना असताना, त्या वज्र हनुमंतासमोर बसलेल्या असताना त्या मारुतीलाच प्रार्थना केली. रात्री 7-7:30 वाजता अंधारामध्ये आम्ही सगळे बसलेलो होतो. तेवढ्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर, जे तिथल्या जवळच्या एका पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर होते, ते नवीन बदलून आलेले होते, ते त्या ठिकाणी येऊन दर्शनासाठी आले. तिथला परिपाठ आहे, जे कोण नवीन लोक येतील सरकारी खात्यामधले, ते आले की या ठिकाणी जे श्रीराम देवस्थान आहे त्याचं दर्शन घेतात, तसे ते आले. आणि त्यांनी ही परिस्थिती पाहिली आणि मग ते म्हणतात, नाही ठीक आहे, मी काहीतरी व्यवस्था करतो. आणि ते गेले आणि योगायोगाने MSCBची माणसं त्या ठिकाणी दर्शनाला आले. त्यांना जेव्हा हे सगळं दिसलं तेव्हा ते म्हणे, काही हरकत नाही, आम्ही सगळी व्यवस्था करतो. अक्षरशः 15 मिनटामध्ये लाईट आले. लाईट आल्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली. आणि हे सगळं होता जेव्हा आमची संध्याकाळची उपासना सुरू झाली, तोपर्यंत आंबडची ही सगळी मंडळी आपापल्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी दर्शनासाठी आली. तो दिवस होता यादव स्वामींच्या पुण्यतिथीचा, भाद्रपद वद्य 3. आता म्हणजे हा अनुभव आहे त्या काळचा. आता ही जी प्राणप्रतिष्ठा झाली वज्र हनुमंताची, त्या प्राणप्रतिष्ठेसाठी यादव स्वामींचे गुरु म्हणजे जगन्नाथ स्वामी तळवळ मठाचे आणि योगीराज श्री कल्याण स्वामी हे डोमगावहून त्या ठिकाणी आले होते. आता त्यावेळेसचं येणं आणि आजचं येणं किती फरक आहे लक्षात घ्या. पायी जायचं आणि त्या दिलेल्या मुहूर्तावर त्या ठिकाणी पोचायचं, त्यासाठी किती दिवस ही मंडळी आधी निघाली असतील असा विचार करा. आणि मग त्या ठिकाणी यादव स्वामींनी एक ग्लांती अष्टक, की हनुमंता, आत्तापर्यंत मी सगळं केलेलं आहे, पण तुझं प्रत्यक्ष दर्शन मला झालं नाही आणि ते दर्शन मला व्हावं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती अष्टक म्हणलेलं आहे. त्याला ग्लांती अष्टक असं नाव आहे. ग्लांती म्हणजे एवढं दुःखी अंतःकरणाने मी तुझ्यासमोर ही विनवणी करत आहे की तू मला प्रत्यक्ष दर्शन द्यावं. तर हे जे अष्टक आहे आपल्या मधुकर अण्णानेच केलेलं आहे. ते अष्टक खूप सुंदर आहे, ते थोडक्यात म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ, साष्टांगी प्रणिपात जोडणी करा, भावे करी प्रार्थना, ध्यानी आणि मनी सदा निषदिनी तू अंजनी नंदना. या देहा विपरीत काळ पडिला, लज्जा न राहे किती, आहे श्री रघुराज आण तुझला, पावे त्वरे मारुती. नाही वस्त्रधना परीस सदना, अन्नासी नावा नसे, गोत सखा कदापि सहसा तू एक दृष्टी दिसे, पाहावे ना घर मात्र दुःख म्हणून झाली असे हे रीती, आहे श्री रघुराज आण तुझला, पावे त्वरे मारुती. जाते दिनयुग समान मजला, डोळा न लागे निशी, घेता घास उदास वृत्ती उदका, वांछा नसे मानसी. चिंता तूर अचिंत तुझ करणे, तू जाण सर्वाभूती, आहे श्री रघुराज आण तुझला, पावे त्वरे मारुती. असं म्हणत हे अष्टक म्हणलेलं आहे. आणि ते अष्टकाच्या शेवटी आले दीन सुदीन पूर्ण कळले, हर्षान माये गुणी, देखे स्वप्न भरे सुशोभ शकुनी, तू जाणसी निर्गुणी. घेई यश पुरे धरी निज करे, इच्छा करी पूरती, आहे श्री रघुराज आण तुझला, पावे त्वरे मारुती. असं म्हणून मारुतीसमोर हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी मारुतीरायाने वज्र हनुमंताने दर्शन दिलं. ग्लांती अष्टक यादवेसी लिहिता, पुष्टीस उभा असे, आलो टाकुनी राम ध्यान हृदयी, विश्वास घे मानसे, आहे श्री रघुराज आण मजला. आत्तापर्यंत ते म्हणायचे ते की आहे श्री रघुराज आण तुझला, पावे त्वरे मारुती. आता मारुतीराय म्हणतात आहे श्री रघुराज आण मजला,
मागे मनोकामना देतो भाग प्रमाण हात पसरी इच्छित जे का मना. मारुतीरायाने प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि सगुणाचं दर्शन मारुतीरायाने दिलं. आणि मग जसं आपण म्हणतो आपल्या उपासनेमध्ये मागून येणे दे रे राम असं त्याने मागितलं. मारुतीराया तुझं दर्शन झालं, आता मागाया मज कामना न उरली होता कृपा सावली. मारुतीराया परमश्रेष्ठ असे माझे गुरु समर्थ रामदास स्वामींना तुम्ही दर्शन दिलं, सगुण दर्शन दिलं. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्राचा त्यांना अनुग्रह झाला. हे कलियुगामध्ये झालं. आणि त्याच वेळेस त्यानंतर आता मारुतीराय असं म्हणतात की या कलियुगामध्ये रामदास रूपाने मीच अवतरलो होतो आणि ते एक सत्य आहे. पण हे सुद्धा सत्य आहे की यादवाच्या रूपाने तू पण अवतार घेतलेला आहेस. म्हणजे प्रत्यक्ष मारुतीराय यादव स्वामींना असं म्हणतात की तुम्ही नारदावतारी आहात हे सुद्धा मला माहीत आहे. आणि त्यामुळे जसं आता मारुतीचं दर्शन आपल्याला झालं सगुणामध्ये, तर आपण मारुतीच्या जसं पाया पडतो तसं या वज्र हनुमंताने त्या ठिकाणी यादव स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे पाया पडून दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणून या मारुतीचे आपण भक्त असतो, पण हा वज्र हनुमान जो आहे तो यादव स्वामीचा भक्त झाला अशी ही कथा त्या ठिकाणी घडलेली आहे. असं हे मंदिर त्या ठिकाणी आहे. आता पुढे थोडंसं कथानक घेऊया आणि मग थांबूया आपण. उद्यापर्यंत पण एक 10 मिनटं आपण घेऊया. आता हे उत्तमपूर जे आहे त्या गावामध्ये आता याने असं केलं की हे स्थापन झालं. आणि आता पुढे यादव स्वामींना आता आठवण झाली, कारण मठ स्थापन झाला. आणि यादव स्वामींना आठवण झाली आपल्या वडील बंधूची माधव आणि लक्ष्मी यांची आठवण होत गेली. आणि म्हणून आता करंजीला आपण जावं आणि आपल्या भावाला आणि बहिणींना पुन्हा भेट द्यावी म्हणून ते त्या ठिकाणी काही आपले शिष्यमंडळी घेऊन त्या ठिकाणी गेले. 5 एक शिष्य बरोबर होते करंजीला जाण्यासाठी. त्यांनी प्रस्थान ठेवलं. आणि जेव्हा करंजीला गेले आणि आपल्या बंधूंच्या घरी गेले तेव्हा मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामासे मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून आपल्या भावाच्या घरासमोर याने भिक्षा मागितली. तेव्हा आतमध्ये माऊली लक्ष्मी बहिणी झोळीमध्ये काहीतरी देण्याच्या तयारीने बाहेर आली. तेव्हा हे म्हणतात माऊली हा गोसावी धान्य भिक्षा घेण्यासाठी आलेला नाही. आता हाच प्रसंग आपल्याला लक्षात आला असेल. पैठणला जेव्हा समर्थ होते तेव्हा कोणीतरी जांबेच्या माणसाने समर्थांना ओळखलं आणि त्यांनी त्या ठिकाणी जांबेला परत येण्याची विनंती केली. तेव्हा समर्थ जांबेत गेले आणि जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांची आई तोपर्यंत दृष्टी गेलेली होती आणि वहिनी पार्वतीबाई ह्या भिक्षा घेऊन आल्या. तेव्हा समर्थ जसं म्हणतात की मी काही भिक्षा घेण्यासाठी आलेलो नाही, तसंच या ठिकाणी यादव स्वामी म्हणतात मी काही भिक्षा घेण्यासाठी आलेलो नाही. गोसावी व्हावे आणि खुशाल तुपची खावे असा मला तुम्हीच उपदेश केला आहे आणि त्यामुळे आज भिक्षेमध्ये मला तुपाची मला भिक्षा द्या. आणि मग त्यांनी आपल्या दिलाला ओळखलं आणि मग ते त्यांचे बंधू जे माधव आहेत ते रामाची पूजा करत होते ते सुद्धा त्या ठिकाणी आले. आणि अशा प्रकारे पुन्हा त्या जेवणामध्ये चांगलं तूप त्यांना वाढण्यात आलं. आणि आपला हा धीर एवढा मोठा झालेला आहे, खरं रामदास झालेला आहे. आणि रामदास होऊन आज इतक्या वर्षांतर तो आपल्या घरी आला आहे. पण त्या बाईने पुन्हा मनामध्ये त्या वहिनीने एक खंत व्यक्त केली. आत्तापर्यंत मला 5 मुलं झाली, पण ही 5ही मुलं 2 आणि 3 वर्षाची होऊन ती सगळी मृत झाली. त्यामुळे आम्हाला पुत्ररत्न नाही. 15 वर्षापासून पाळणा आमच्या घरी हल्लेला नाही. तर ते म्हणतात की बहिणी तुम्ही खरं म्हणजे माझ्या पहिल्या गुरु आहात आणि तुमच्यामुळेच मला हा सगळा मान प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुमच्या ठिकाणी ही पुत्रप्राप्ती जी आहे ती तुम्हाला होईल असे आशीर्वाद देतो. पण एक गोष्ट करा, तो जो मुलगा होईल तो तुम्ही माझ्यासाठी मोठा मुलगा मला अर्पण करा अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी येऊन आपण थांबू. आता पुढचा कथाभाग जो आहे तो आपण उद्या पाहूया. मला वाटतं वेळ एक पुष्कळ झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये हे कथानक आपण पूर्ण करणार आहोत. थांबूया आपण. एक ध्यानाचा श्लोक म्हणतो यादव स्वामींचा.
आणि थांबू आपण. स्वये नारद लोकहितास्तव अवतरले भूवरी, भक्ता होऊन नाम सागडी भवसागरी उद्धरी. कोयाळ क्षेत्री समाधिस्थ जरी प्रेम अपत्यापरी, यादव स्वामी नमी मिठे उनी माथा चरणावरी. जय जय रघुवीर समर्थ, जने स्थापिला मारुती वज्रदेही, भक्तास रक्षी स्वये विदेही. कोयाळ क्षेत्री समाधिस्थ झाला, नमस्कार साष्टांग सद्गुरु यादवाला. जय जय रघुवीर समर्थ. आता उद्या आपण हा कथाभाग पूर्ण करूया चरित्राचा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.